मित्रांनो नमस्कार। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353D गडचिरोली महाराष्ट्र। गडचिरोली महाराष्ट्राचा 30व्या क्रमांकाचा जिल्हा जो की चंद्रपूर जिल्ह्यातून वेगळं झालं आणि या गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रातच नाही तर आपल्या पूर्ण देशामध्ये याला ओळखलं जातो। याचा मुख्य कारण म्हणजे नक्षलवाद, माओवाद आणि पूर्णपणे आपल्या जिल्ह्याला जंगलांनी व्यापलेला असा आपला जिल्हा। आणि या आम्ही जो इथं उभे आहोत, ज्या लोकेशनवरती आम्ही उभे आहोत, हा लोकेशन आहे 353D आणि हा मुख्य रस्ता जातो कोरची देवरी छत्तीसगड मुख्य रस्ता आहे हा गडचिरोली कनेक्ट। आणि आम्ही या लोकेशनवर आले असता एक आम्हाला गोष्ट आठवली, त्याच्याचमुळे हा आम्ही एक व्हिडिओ इथं बनवत आहे। आणि या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा की 1 मे 2019 रोजी जो भ्याड हल्ला झाला होता नक्षली, जिथं भूसुरुंग स्फोट झालेला होता, जिथं आपले 15 जवान शहीद झाले होते आणि एक इसम जो सुमो चालवत होते ते पण इथं त्यांचं शहीद झाले होते। तर आम्ही इथून कोरचीला जात असताना इथं एकदम लोकेशन हा दिसलं आणि काही जुन्या गोष्टी आठवल्या आणि आठवल्यानंतर असं वाटलं की चला बा या व्हिडिओ इथं एक छोटासा आपण व्हिडिओ बनवावं। आणि हाच लोकेशन आहे, बघू शकता पूर्णपणे जंगल आहे। आता पाऊस चाललेला भरपूर आहे इथं, त्याच्यामुळे जास्त मी दाखवू शकणार नाही, परंतु माझ्या जो मागे जो लोकेशन आहे तिथंच पूल आहे खालती, त्याच्या खालतच भूसुरुंग स्फोट झालेला होता आणि आपले 15 जवान शहीद झालेले होते। आणि हा खूप मोठा धक्का होता गडचिरोली पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि देशासाठी सुद्धा। त्याचं कारण असं की गडचिरोली खूप सेन्सिटिव्ह डिस्ट्रिक्ट आहे आणि या डिस्ट्रिक्टमध्ये भरपूर असा रोजगारापासून दूर आहे हा जिल्हा आणि या जिल्ह्याला पाहिजे तसा सोयीसुविधा लाभलेल्या नाही बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये। तर हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवलं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा लोकेशन दिसावं, दाखवावं आणि आम्ही इथं आलो तर काहीतरी चला बा एक छोटंसं काहीतरी गंमत छोटीशी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथला जो काही एरिया आहे तो दाखवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता। आता ॲक्च्युली आमचं इथं पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे जास्त आम्ही शूट करू शकत नाही, पण जे पण केलं ते मनापासून केलं। जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।